सुरू. रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्रीराम समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक नंबर 9. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. श्री समर्थ आपल्या मनाला उपदेश करताना आपल्या मनाला कशामुळे दुःख होतं आणि मनाला जे दुःख होतं ते जर टाळायचं असेल तर आपण त्यागाची वृत्ती स्वीकारली पाहिजे. त्यागामध्ये सुख आणि भोगामध्ये दुःख आहे. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. आपण काय करतो? आशा निर्माण होते आपल्याला. आशा करतो आपण एखाद्या गोष्टीची आशा करतो. खरं म्हणजे आशा विरहित जगणं म्हणजेच त्यागाची भूमिका. आशाची निवृत्ती केली पाहिजे. आता 25 तारखेला नाशिकला त्र्यंबकची वारी आहे. निवृत्ती दादांची वारी म्हणतात तिला, पौषवारी. निवृत्ती दादाने आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींची निवृत्ती केली होती. आशा आकांक्षा तृष्णा ज्या आहेत ना, याची निवृत्ती झाली तर मग काय होतं? मनामध्ये पाप बुद्धी येत नाही. आपल्या दुःखाला कारण आपलं मनच असतं आणि ते आपलं मन म्हणजे काय करते का? आशा निर्माण करतं. जी गोष्ट आपली नाहीच आहे तिच्याविषयी आपण आशा करणं. खरं म्हणजे विश्वामध्ये आपलं काहीच नाहीये, पण तरी आपण मोह मायेपोटी माझं माझं म्हणतो आणि मग तिथे दुःखाचा जन्म होतो. बरं, एक वेळ ठीक आहे, समजा जे आपलं आहे ते आपलं म्हणावं, पण जे आपलं नाहीये ते माझं म्हटलं ना आणि त्याची प्राप्ती नाही झाली तर मग जास्त दुःख होतं. दुसऱ्याची धनसंपत्ती आपल्याला मिळावं अशी मनामध्ये इच्छा निर्माण झाली तर ती पापबुद्धी होय. मग निस्वार्थ जीवन कसं जगायचं तर त्यासाठी काही संतांच्याकडे पाहावं. संत तुकाराम महाराजांनी किती त्याग केला होता. वडिलोपार्जित त्यांच्याकडे भरपूर इस्टेट होती आणि काय झालं? पुढे दुष्काळ पडला. त्यांच्याकडे जवळजवळ 4 पोती भरतील इतकी लोकांची घाणखत होती. त्यांनी लोकांना जे काही कर्ज दिलं होतं त्या कर्जाची किती होती? 4 पोती भरतील इतके त्यांच्याकडे ते घाणखत लोकांचे होते. पुढे काळानुरूप दुष्काळ पडला, पण त्याच्यावर त्यांच्या मनामध्ये बुद्धी निर्माण झाली की हे जे काही आपल्याकडे संपत्ती आहे, त्यांनी मनात आणलं असतं एका मिनिटामध्ये अनेक संपत्ती जमा झाली असती. तसं म्हटलं तर कायद्याने त्याचे हकदार होते, परंतु त्यांची त्यागबुद्धी अशी होती की त्यांनी मनाला म्हटलं होतं की हे माझं नाहीच आहे. जे माझं नाहीच आहे त्याच्यावर मी हक्क कसा सांगणार? जे माझं नाही जर मी माझं आहे असं म्हटलं ना तर विकार घडेल. खरं म्हणजे खरी कर्जमुक्ती ही त्यांनी त्या काळामध्ये दिली होती. कारण त्यांनी मनाला सांगितलं होतं की हे जे वडोपार्जित इस्टेट आहे ही सुद्धा माझी नाहीये, कारण जे मी कमवलेलंच नाहीये त्याला मी माझं कसं म्हणू? कारण जर माझं म्हटलं तर माझ्या वाणीला दोष लागेल, माझ्या कर्मबुद्धीला त्याचा दोष लागेल. म्हणून त्यांनी सांगितलं की जे आपलं आहे ते आपलं म्हणावं. खरं म्हणजे आपलं हे आपला जो हा देह आहे हा सुद्धा आपला नाहीये. आपली फक्त मनबुद्धी आपली आहे.
आपण जसा चांगला विचार करू त्याप्रमाणे ते कार्य करणार. बुद्धीने थोडा जरी वेडवाकडं काय केलं तरी त्याचा त्रास देहाला होणार. आपली जी संपत्ती नाही ती आपली नाहीच आहे, पण आपल्या वडिलापार्जित जी काही संपत्ती असते तिच्यावर सुद्धा आपण हक्क दाखवू नये. काही लोक त्याच्यावरती अधिकार गाजवतात आणि आपण पाहतो कोर्ट कचेरीमध्ये बरेचसे भावभावांची भांडण चालू असतात संपत्तीवरून, आणि मग तिथेच दुःखाचा जन्म होतो. काय होतं की स्वार्थ बुद्धी निर्माण होते, आणि जिथे स्वार्थ आला ना तिथे परमार्थ गेला. स्वार्थ असावा पण कुठला असावा की भगवंता मला तुझी प्राप्ती झाली पाहिजे हा स्वार्थ ठेवा तुम्ही. आणि स्वार्थ बुद्धी जर आपण प्रपंचामध्ये ठेवली ते दुःख होतं. दुसऱ्याला त्रास देऊन मिळवलं जे धन असतं ते सुद्धा दुःखाला कारण असतं. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. आपलं जे कर्म आहे ना ते घडवून आपल्या हातामध्ये आहे. आपण काय घडवायचं हे सगळं आपल्या हातामध्ये आहे. कारण काय आहे, पाप कर्म झालं तर त्याचं फळ दुःख आहे, आणि पुण्य कर्म झालं तर त्याचं फळ सुख आहे. सुख म्हणण्यापेक्षा समाधान आहे आपण म्हणू, कारण सुख कुठेच नाहीये. आपल्या ह्या प्रपंचाची रात्रंदिवस तळमळ चालू आहे सुखासाठी, की जे ह्या विश्वामध्ये उपलब्धच नाहीये. समाधान आहे, चंगळ आहे, एक वेळ आनंद आहे, पण सुख नाहीये. सुख पाहता जवा पाणी परवत दुःख परवता एवढे. जे जवसाच्या दाण्यावर सुद्धा नाही त्याच्यासाठी आपली तळमळ चालू आहे, आणि आपल्या दुःखाला आपण कारण आहे. त्याच्यासाठी काय की आपल्या मनाला पहिला उपदेश केला पाहिजे की मना जे दुसऱ्याचं आहे त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये कधी तो इच्छा निर्माण होऊ देऊ नको. धन संपत्ती हे सगळं नश्वर आहे, आणि जे नश्वर आहे त्याच्या प्राप्तीसाठी मी काय अट्टहास केला, तुझी साधना सोडून तुझी भक्ती सोडून, तर शेवटी मला दुःखच मिळेल हे आपल्या मनावरती बिंबवावं, आपल्या मनाला सांगावं. स्वार्थ बुद्धी जी असते ना, स्वार्थ म्हणजे कसा असतो तुम्हाला सांगतो. आपले जे डोळे असतात ना ते जे सुंदर दिसले की ते असं वाटतं की आपल्याला मिळावं. आपल्या प्रारब्ध असेल ते मिळेल, प्रारब्ध नसेल तर नाही मिळणार, परंतु ते मिळावं अशी इच्छा निर्माण झाली की पाप बुद्धी निर्माण होते. चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करायला पाहिजे. इच्छा आणि प्रयत्न एकत्र आले की फळ मिळालं पाहिजे. माणसं अनेक इच्छा करतात, त्यासाठी प्रयत्नही करतात, पण त्यात ते सुखी होऊ शकत नाहीयेत. का सुखी होत नाही? असं समजा की खूप धन मिळवायच्या म्हणून मी रात्रंदिवस कष्ट केले, परंतु ते धन आपल्याला नाही प्राप्त झालं, आपल्या कर्मामध्ये नसेल, प्रारब्ध नसेल तर ते नाही मिळालं, तर मग काय होतं की आपल्याला दुःख होतं. तर आपण आपले जे प्रयत्न आहेत ते प्रामाणिक करावं. कर्माची गोष्ट आहे ती सगळी देवावर सोडून द्यावा. काय फळ द्यायचं काय फळ नाही द्यायचं हे त्याच्या हातामध्ये. तुम्ही फळाची अपेक्षा करत बसला ना की कर्म घडत नाही. मग निस्वार्थ बुद्धीने कुठलेही कर्म करावं, स्वार्थ बुद्धी त्याच्यामध्ये असू नये. साधू संत ऋषीमुनी काय करतात, निष्काम कर्मयोगी असतात. ते जे काही कर्म करतात ना, समाजाच्या प्रती जे काही करतात ना त्याच्यामध्ये त्यांची इच्छा ठेवत नाही. निष्काम कर्मयोगी फार थोडे असतात. आपण सर्वजणच कर्मयोगी आहेत, पण निष्काम कर्मयोगी नाहीये. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाचं कर्म चालू आहे. साधू संतांचं बी कर्म चालू आहे, नवे नवे पशु पक्ष्यांचं बी कर्म चालू आहे. त्यांना सुद्धा चारा मिळण्यासाठी सूर्योदयानंतर बाहेर पडावंच लागतं. पण बघा, संध्याकाळ झाली की कुठलाही पशुपक्षी खात नाही. मनुष्य हा एक असा आहे की रात्रंदिवस त्याला आहे ना काय त्याची इच्छा पूर्ण होत नाही, म्हणजे भूक लागत नाहीये. भूक दोन प्रकारची असते, एक पोटाची भूक असते आणि एक मनाची भूक असते. पोटाची भूक काही खाल्ल्यानंतर भागेल एक वेळ, पण मनाची भूक भागत नाहीये. त्याला काय म्हणतो आपण, एक हावरटपणा. किती तुम्हाला संपत्ती मिळाल्यानंतर तुम्ही सुखी व्हाल बरं?
काही त्याचा एक अंदाज असेल ना की 100 लाख 10 लाख 20 लाख 5 किलो सोने मिळालं 4 विमानं मिळाली किंवा अख्खा महाराष्ट्र माझ्या नाव करून दिल्यावर सुख मिळेल का? काहीतरी कमी राहणार. म्हणजे असं गृहीत धरू आपण की एक माणसाच्या नावावरती पूर्ण महाराष्ट्र करून दिला, महाराष्ट्रातली सगळी संपत्ती त्याची, त्याला सुख मिळेल का? त्याला असं वाटतं नाही दिल्ली जरा चांगलं शहर आहे, दिल्ली पण असावं. म्हणजे काय की भूक भागत नाहीये, समाधान वृत्ती राहत नाहीये. आणि समाधान वृत्ती जर ठेवायची असेल ना तर त्याच्यासाठी हा आमचा जो आता चालू आहे ना की बाबांनो आपण रोज 10 मिनिटं हे का सुरू करताय? जसं शेतकरी पीक करण्या अगोदर त्या शेताची मशागत करतो तसं 10 मिनिटं मनाच्या श्लोकामधून आपल्या मनाची तयारी करून घेतोय आपण. आणि त्याच्यानंतर पुढचं माझा म्हणजे हा एक छोटासा प्रयत्न आहे तुमच्या समोर मांडण्याचा. माझा छोटा प्रयत्न आहे की आपल्या मनाची थोडी तयारी व्हावं. कारण आपण चिंतनाला बसण्यापूर्वी आपल्या संसार प्रपंचामध्ये दिवसभर आपण जे काही कार्य केलं असेल, एकाकी म्हणलं की तिकडे येऊन मी प्रवचनाला बसलो आणि महाराज जे काही सांगतात ते सगळं ऐकलं माझ्या लक्षात आलं असं होत नाही. अवधान येत नाही लवकर. तर या अवधानासाठी थोडीशी छोटासा प्रयत्न आहे मशागतीचा. म्हणून आपल्या मनाला अगोदर तो उपदेश केला पाहिजे. जसं स्वयंपाक करण्या अगोदर आपण भांड स्वच्छ करून घेतो, महिला वर्ग बराच आहे त्यामुळे त्याचा अनुभव आहे त्यांना. स्वयंपाक करण्या अगोदर जे काही पात्रामध्ये आपल्याला जे अन्न शिजवायचं ते भांड आपण स्वच्छ करून घेतो, तसं आपल्याला आता मोठे मोठे संत महात्मे आहेत, ज्ञानी गुणीजन आहेत, आजच्याला आमचे नवीन गुरु सुनील महाराज आहेत, तर ते आपल्याला जे ज्ञानदान करणार आहेत, मोहन महाराज वगैरे आहेत. तर हे मंडळी ज्ञान देण्यापूर्वी आपण आपलं मन काय आहे स्थिर केलं पाहिजे, बुद्धी शांत केली पाहिजे. चित्तामध्ये आपण काही गोष्टी ज्या काय आपल्या विचार येत असतात ना ते थोडेसे बाजूला ठेवले पाहिजेत. त्याच्यासाठी म्हणून मनाचे श्लोक हा एक छोटासा प्रयत्न आहे. एकच वाक्यात सांगतो की आपले जे साधक मंडळी आहेत ना त्याच्यापैकी आज ज्यांचं आपल्याला चिंतन सेवा आहे ते आमचे सुनील महाराज मानकर बारामती यांनी आपल्या वशिष्ठ गुरुकुलसाठी टाळ दिलेले आहेत. गुरुकुलच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. तसेच दिलीप दादा भगत यांनी आपल्या गुरुकुलसाठी विना भेट दिलेला आहे. ह्या दात्यांना कोटी कोटी वंदन. श्री समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.